पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत। एकनाथ शिंदे त्यांच्या दरेगावी गेलेत। शिंदेंच्या भेटीसाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन गेल्याच्या चर्चा देखील आहेत। या सगळ्यामध्ये आता नव्या चर्चा सुरू झाल्यात। शिंदे यांना संपवून नवीन उदय पुढे येईल असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले। राऊतांनी देखील याला दुजोरा देत सामंतांसोबत दावोसला 20 आमदार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे शिंदेंना बाजूला करून सामंतांना पुढे केलं जाणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार काय म्हणालेत ते ऐकूयात। की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावे। आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत। उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे, ते उदयासाठीच आहे। वडेट्टीवारांच्या वक्तव्याला राऊतांनी दुजोरा दिलाय। राऊत काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात। उदय सामंतांचं नाव घ्या ना, उदय सामंतांचं नाव घ्या, डावसला घेऊन गेले, त्यांना समोर केले जाईल। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं। पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात। हा वाद वाढल्याने दावोसला असलेल्या उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। आपण नेहमीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं सामंत त्यांच्या प्रतिक्रियेत म्हणालेत। दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी आत्ताच मी झुरिक येथे विमानानं उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील। मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही। आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही। आणि याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे। विजयजी, मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत। मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात। त्याच्यामुळे 2 सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका। कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे। परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही। म्हणून तो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे, हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो। आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे। आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाही। त्यामुळे आता शिंदेंच्या सततच्या नाराजीमुळे त्यांना बाजूला करून सामंतांचा नवा उदय होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।